दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनी, मिसामध्ये आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. एक क्षणभर शांत राहून रमेश माऊलीकडे आपले हेतू आपण सादर करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापाचे आपण स्मरण करूया.
सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दांनी कृत्याने वैगईने मी फार पाप केलेले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. पुण्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे साही आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखांतून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत योहानाच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे, म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे. तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला तो म्हणजे ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठायी आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. एखादे नवीन गीत गाऊन गुणगान करा. त्याच्या भक्तजनांच्या मेळाव्यात त्याचे स्तवन करा. इस्रायलाला त्याच्या निर्माता आनंदित करो. सियोनेच्या नागरिकांना त्यांच्या राजामुळे आनंद होवो. प्रतिसाद. प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. नृत्य करीत ते त्याच्या नामाचा महिमा वर्णवत, डफ व वीणा वाजवून त्याची स्तुती गावोत. कारण प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे
नम्र जनास तो विजयाने भूषवितो. प्रतिसाद प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. भक्तजनांना विजयाचा उन्माद चढो. अंथरुणावर त्यांना आनंदाने गजर करू द्या. त्यांना मुक्त कंठाने देवाचे स्तवन करू द्या. हे साऱ्या भक्तजनांचे भूषण. प्रतिसाद प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. जयघोष. गैरयहुदियास प्रगट झालेल्या ख्रिस्ताचा गौरव असो. जगात ज्यावर विश्वास ठेवला गेला त्या ख्रिस्ताचा गौरव असो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. यवनाच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता. योहानही शालिमान जवळचे इनॉन येथे बाप्तिस्मा करत होता, का तेथे पाणी मुबलक होते. लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत, कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता. मग योहानाच्या शिष्याचा एक यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी पहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझी साक्ष आहात. वधू द्यायची आहे तोच वर आहे, आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा असे अवश्य आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या बंधू आणि भगिनीनो, एक अत्यंत गरीब कुटुंबातील गावातली एक मुलगी मोठ्या परिश्रमेने, बुद्धिमान मुलगी अभ्यास करते. आपल्या गावामध्ये विभागामध्ये कोणीच डॉक्टर्स नाही. तिची तीव्र इच्छा होते की मी डॉक्टर व्हावं, आणि बुद्धिमत्ता असल्यामुळे, अनेक लोकांचे हातभार लागल्यामुळे एका छोट्याशा गावामध्ये मुलगी MBBS झाली. आणि तिची बुद्धिमत्ता एवढी चांगली होती की तिने पुढे MS केलं आणि एक सर्जन म्हणून चांगलं कार्य करण्यासाठी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमधून तिला आमंत्रण आली. मोठा पैसा त्याच्या दाखवण्यात आला. परंतु त्या मुलीने ठरवलं की नाही, मला ह्या पैशापेक्षा माझ्या लोकांची सेवा करायची आहे. आमच्या घरामध्ये 1-2 असे मृत्यू झाले की आजूबाजूला डॉक्टर सापडले नाही. ज्या गावात मी लहानाची मोठी झालेली आहे त्या गावातच जाऊन मी सेवा करणार आहे. अनेक मोठ्या मोठ्या हुद्द्यातील लोकांनी तिला समजावून सांगितलं, पैसा आहे, नावलौकिक आहे, या गावामध्ये काय आहे. परंतु माझ्या बंधू भगिनीनो, तिच्या इच्छा तीव्र होती. तिने ठरवलं होतं मनामध्ये सेवा करायची, ती नम्रतेने माझ्या गावातच करायची. आणि माझ्या बंधू भगिनीनो, तिने गावामध्ये हॉस्पिटल तयार केलं आणि गावामध्ये सेवा करायला लागली. माझ्या बंधूंनी भगिनीनो, मोठ्या मोठ्या पदावर
उच्च शिक्षण, भरपूर पैसा, सेवा करण्यासाठी ज्यांना वाव आहे, अशी अत्यंत नम्रतेचं जीवन जगणारी तुमच्यामध्ये आहेत, आपल्यामध्ये आहेत. पैसा असला म्हणजे सगळंच काय गर्विष्ठाने वागत नाही. अनेक मोठे मोठे उंच पदावर असलेले, चांगलं जीवन जगणारे, चांगला पैसा असणारे, नावलौकिक असणारे, अत्यंत नम्रतेचं साधं जीवन जगत आहेत. हे तुम्हीही पाहिलेलं आहे आणि मीही पाहिलेलं आहे. पण हे जर सकारात्मक पाहिलं, पण बाजूला दुसरी बाजू पण आहे ना. आपल्याकडे अनेक गर्विष्ठ लोक आहेत. थोडासा पैसा आला की त्याची मिदाज असते. त्यांना वाटतं की या जगामध्ये मी एकटाच श्रीमंत आहे आणि मग त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होते, त्यामध्ये वादविवाद निर्माण होतात, तंटे निर्माण होतात आणि मग द्वेष भावनेला जन्म लागतो. आणि अशा वेळेला वाटतं की त्याच्यापेक्षा मी मोठा झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पैसा असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त माझं नावलौकिक असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा माझं घराणं चांगलं असलं पाहिजे आणि इतरांपेक्षा माझे कार्यक्रम उपक्रम मोठे मोठे झाले पाहिजेत आणि पैशाची उधळण होते. परंतु माझ्या बंधू आणि भगिनीनो, जी व्यक्ती नम्र आहे, तो पैसा असो काय नसो काय, गरीब असो काय श्रीमंत असो काय, ही नम्रता जी आहे ती जीवनामध्ये आली पाहिजे. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो, आजचा जो विषय आहे ख्रिस्ती धर्मानुसार नम्रतेचं जीवन जगणं, चर्च शिकवण आपल्याला तीच शिकवत आहे. अत्यंत नम्रतेने, अत्यंत भावभक्तीने, साधेपणाने जीवन जगलेलं असेल त्यांना मिळणार आहे. आताच पोप फ्रान्सिस यांनी फटर्ली टुटी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हा क्षणभंगूर जगामध्ये, या वैभवशाली जगामध्ये काय झालं, कोणाच्या हाती काय सापडलं, शेवटी देवच आहे, शेवटी परमेश्वरच आहे जो आपल्याला येशूकडे घेऊन सांगतो. आणि माझ्या बंधू भगिनी, आजची वाचनं किती सुंदर आहेत. पुन्हा एकदा तुम्ही वाचून बघा. आजच्या वाचनामध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे. योहान बाप्तिस्ता नाव लौकिक होतं, त्याला आजूबाजू लोक ओळखायला लागले होते आणि अशा वेळेला तो सांगतो, येशूकडे जा, मी ख्रिस्त नाही, मी अभिषिक्त नाही, अभिषिक्त तो ख्रिस्त आहे, त्याच्याकडे जा. आणि आपल्याला माहीत आहे खुद्द योहानाचे शिष्य त्याला सोडून येशूकडे जातात. आणि मग शेवटी आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की माझा ऱ्हास हो, त्याची वृद्धी हो. लेट मी बी डिक्रीज आणि लेट हिम इन्क्रीज. कॅन वी से दिस? आपण सांगू शकतो का, माझ्या भावाचा उद्धार होऊ दे, माझ्या बहिणीचा उद्धार होऊ दे, माझ्या घरच्या बाजूच्या लोकांचा उद्धार होऊ दे, मी नम्र झालो तरी चालेल? असं नाही बघायला मिळतं. म्हणून आजच्या वाचनामध्ये प्रकाशाने आपल्याला जाणत आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, आपण आताच नाताळचा सण साजरा केला. परमेश्वर देवाचा पुत्र एवढा नम्र झाला की तो एका बालकाप्रमाणे आला. अनेक लोकांना वाटतं हाऊ दिस इज पॉसिबल, एवढा मोठा दैवत, एवढा मोठा गॉड, एवढा मोठा परमेश्वर त्या छोट्या बालकामध्ये, पवित्र मरियेच्या जीवनामध्ये, पवित्र मरियेच्या गर्भामध्ये कसं आहे? परंतु तो सुद्धा नम्र झाला, एवढा नम्र झाला की तो आपल्यासारखाच झाला. पाप सोडून, संत फिलिपिकरस लिहिलेल्या पत्रामध्ये आपण वाचतो ना, तो आपल्यासारखा सगळ्यासारखा होता, पण पाप रहित होता, पाप त्यांनी केलं नाही. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, पवित्र मरियेचं गाणं जे आपण नेहमी गातो ना, पावन पावन नाम मोजे केले मोजला धन्य किती, त्याने जे अण्णावी नाहीत, गरीब आहेत, त्याला उंच पदावर नेलेलं आहे. जे स्वभावाने गरीब आहेत त्याला उंच नेलेलं आहे. आणि जे स्वतःला मानपान समजणार आहे त्यांना धिक्कार केलेला आहे. हे आहे ना बायबलमध्ये. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, आपल्यासमोर पर्याय आहे. बायबलमध्ये ही बाजू स्पष्ट मांडलेली आहे. खरा मोठेपणा हा नम्रतेमध्ये आहे. लहान बालकासारखे साधे सोपे नम्र व्हा आणि ते माझ्यासारखे झाले पाहिजेत. मोठे व्हायचं असेल तर आपण सर्वांचं सेवक झालं पाहिजे. मोठ्या हुद्द्यापेक्षा मोठं हृदय महत्त्वाचं आहे. परंतु माझ्या बंधू भगिनींनो, आज मोठ्या हृदयापेक्षा मोठा हुद्दा आपल्याला हवा आहे. मग तिकडे ईर्ष्या आहे, द्वेष भावना आहे, वादविवाद आहे. परंतु माझं हुद्दा मोठ्यापेक्षा माझं हृदय मोठं असलं पाहिजे की जे नम्रतेने मी जगणार आहे. माझ्या बंधू भगिनींनो, आज समाजामध्ये काय दिसतं आपल्याला? ह्या पॅन्डेमिक काळामध्ये आपण काय पाहिलं? कुटुंबामध्ये वादंग आहेत, समाजामध्ये विष पेरलं जात आहे, तंटे होत आहेत. मोठे व्हायला पाहिजे, पैसा पाहिजे, धनदौलत पाहिजे, गर्विष्ठपणा पाहिजे. आणि मग काय होतं? द्वेष भावना, मारामारी, पोलीस केसेस. आणि दुर्दैवाने प्रवचन तयार करत असताना मला काल काय दिसलं अमेरिकेला, तुम्ही टी व्हीवर पाहिलं आहे ना, एवढा मोठा विकसित देश, सगळं त्यांच्याकडे आहे
परंतु सत्तेसाठी काय केलं? आजचे पेपर तुम्ही वाचले असतील, येणाऱ्या दिवसामध्ये वाचणार आहात. अख्ख्या जगामध्ये काय बघितलं आपण माझ्या बंधूंनी भगिनीनो. म्हणूनच येशूचा संदेश अजूनही शक्तिशाली आहे. द मेसेज ऑफ गॉड इज व्हेरी पॉवरफुल. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, वाचनामध्ये शुभवर्तमानामध्ये एक वाक्य संत योहानाचं आहे, बारकाईने तुम्ही ऐकलं असेल. ते असं आहे, वॉट एवर आय हॅव इज गिवन ॲज अ गिफ्ट फ्रॉम गॉड. जे माझ्याकडे आहे ते देवाने मला दिलेलं आहे. मी निमित्ताला मात्र आहे. हे सगळं माझं जीवन जे आहे ते देवाने दिलेलं आहे. माझा पैसा, धन, दौलत हे सर्व देवाचं आहे. अशासाठी मी नम्रतेचं जीवन जगलं पाहिजे आहे. समाजामध्ये समाज कार्य करण्यासाठी जमलेलं आहे. माझ्या बंधू भगिनींनो, कोरोना 19मध्ये आपण काय पाहिलं? मोठे मोठे हुद्द्यावरचे लोक, मोठे मोठ्या कंपनी, मोठे मोठे व्यवसाय असलेले, मोठं मोठं नाव असलेले क्षणामध्ये क्षणभंगूर झालं. क्षणामध्ये सर्व काही गेलं ना. पाहिलं आहे ना, तुम्ही वाचलं आहे ना. मग जगामध्ये काय आहे? पोप फ्रान्सिस यांचं फटर्ली ट्रुटी आहे, ह्यामध्ये आता जे परिपत्रक आलेलं आहे ह्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जग क्षणभंगूर आहे. ह्या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला यही गोष्टीकडे नेतात, जगाच्या गोष्टीकडे नेतात. पण स्वर्गाकडे नेणारं आहे परोपकारी, सेवा, नम्रतेचं जीवन असलं पाहिजे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, या करोना काळामध्ये होत्याचं नाहीसं झालं. मोठे मोठे मनस्वी असणारे, मी हे करीन, मी ते करीन, माझं असं आहे, माझं तसं आहे, सगळं काही शून्य झालं ना. कोण सांगू शकतो आज माझं हे आहे, माझं ते आहे? माझ्या बंधू भगिनींनो, जर आपल्यामध्ये परमेश्वराचा अंश असेल, आपल्या बाप्तिस्माद्वारे आपलं जीवन असेल, आणि म्हणूनच ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त सभा केंद्रित हे बायबलची वचनं आपल्या जीवनामध्ये आली पाहिजेत. आपला कल ह्या जगातील गोष्टीपेक्षा आध्यात्मिक गोष्टीकडे गेला पाहिजे. चेक केलं पाहिजे. तुम्ही चेक करा की माझ्या जीवनामध्ये जास्त मी या जगाच्यामध्ये गुरफटून गेलेलो आहे का? आपल्याला माहीत आहे ना, वी आर ओनली द पिलग्रिम्स. आपण इकडचे प्रवासी आहोत, निवासी नाही आहेत. अनेक वेळेला आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणूनच या मोहपाशापेक्षा देवाकडे वळूया, नम्र होऊया. माझं जे आहे ते देवाचं आहे. देव देणार, देव नेणार. मी शून्य आहे. आज मला भरपूर प्रॉपर्टी, पैसा, धनदौलत मिळालेला आहे. मोठ्या नम्रतेने मी स्वीकारणार आणि नम्रतेने जीवन जगणार. मोठं पाप आपल्याकडे आज होऊ शकतं, ॲरोगन्स. कधी कोणाला बोलायला गेलो, ज्या पद्धतीने आपण बोलतो, ज्या पद्धतीने प्रतिसाद देतो, प्रतिक्रिया देतो, हे योग्य नाही. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, नम्र होऊया, आपण शांत होऊया आणि देवाला सांगूया, देवा, शेवटी तूच मार्ग आहेस, तूच जीवन आहेस, तू मला तुझ्याकडे घेणार आहेस. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, ख्रिस्त केंद्रित जीवन जगून नम्रतेचं जीवन आपल्याला मिळावं. आपल्यासमोर रमेद माऊली आहे. ज्या रमेद माऊलीने प्रभू परमेश्वराला, होय तुझ्या इच्छेनुसार माझ्या जीवनामध्ये होऊ दे, ती नम्र झाली. येशूची, परमेश्वराची योजना तिने स्वीकारली आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. चला आपण रमेद माऊलीकडे येऊया. रमेद माऊलीला सांगूया, तू माझ्या द्वारे मध्यस्थी कर, आमच्या कुटुंबासाठी मध्यस्थी कर आणि तुझ्या पुत्राचा अंश माझ्या जीवनामध्ये होऊ दे. येशूचे जीवन नम्रतेचे, प्रीतीचे, दयेचे, क्षमेचे आपल्याला मिळावं म्हणून या मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया.
बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्याची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणे बनवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्याने सर्वत्र आभार मानावेत. योग्य आणि तारणदायक आहे. आमच्या तारणाची अनादिकाल योजना ख्रिस्तामध्ये तू आज प्रकट केलीस. जगाचा प्रकाश म्हणून त्याचे दर्शन आम्हा जगाला घडले. त्याच्या दिव्य वैभवाचा प्रकाश तू आम्हावर पाडलास आणि त्याच्या अमर स्वरूपात आमचा समावेश करून आम्हाला नवजीवन दिलेस. आणि म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ते भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि या तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप
आमचे सर्व फादर्स यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा. पुन्हा आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीने वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात श्रीमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचं शरीर रक्त सध्याची जीवनात आपण सर्वांचं संरक्षण केलं. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारवरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझी तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तर निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो.
तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. अनादी अनंत पित्याचा पुत्राचा भार जिने आपल्या उदरात वाहिला ती कुमारी मरिया धन्य होय. हे प्रभू, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही या पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो. तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. जा, नम्रतेचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माते साऱ्या विश्वाची तो प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तो प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व्यवसायात यश मिळून त्याचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणास विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमचे जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. बंधू भगिनींनो, थोडा वेळ शांत राहून रमेद माऊलीकडे आपल्या विनंत्या सादर करूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर, तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझं पासे करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभू, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला उकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टीसाठी खुली कर. श्रद्धावंताच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयांना तुझ्या हाकेला उकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रमात पालखीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उद्धत समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना व साक्रमेंट याद्वारे आम्हाला प्रभू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमीन. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी व त्यांची सेवा करण्यासाठी प्रार्थना. सर्वसमर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तुझे प्रेम सदैव सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणा
या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हर्षूया गीत गाऊया नाच नाचूया रे तारक आला जगिया मुसा चला भेटूया रे हर्षूया गीत गाऊया नाच नाचूया रे तारक आला जगिया मुसा चला भेटूया रे सत्य जीवनाची कास धरूया रे दया प्रेम शांतीची ध्वजा फडकूया रे मार्ग सत्य जीवनाची कास धरूया रे दया प्रेम शांतीची ध्वजा